नमस्कार. कर्मयोद्धा वाचनालयाच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक वसईचे आमदार सौभाग्यवती स्नेहाताई दुबे, प्रमुख अतिथी नालासोपारा विरारचे आमदार श्री राजन नाईकजी, समारंभाचे संयोजक श्री हरेश्वर नाईक, त्यांचे अन्य सहकारी आणि उद्घाटनासाठी आलेले वाचनप्रिय नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. वाचाल तर वाचाल असं म्हणतात. ही वाचन संस्कृती आपल्याकडे आजपासून आणण्याचे काम श्री हरेश्वर नाईक आणि त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करून आणले आहे. श्री वागेश्वरी माता संचालित कर्मयोद्धा वाचनालय यशस्वीरित्या काम करो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी संस्थापक असलेले दीनदयाळ समाजसेवा केंद्र गेली अनेक वर्ष मुंबईत गोरेगाव येथे ज्ञानदा वाचनालय व अभ्यासिका चालवित होते. अत्यल्प शुल्क घेऊन वाचक घरी पुस्तके नेत अथवा ग्रंथालयात बसूनच विनाशुल्क वाचनाचा आनंद घेत मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांची मिळून हजारो पुस्तके तिथे होती. जुन्या वास्तूतील हे वाचनालय इमारतीच्या पुनर्विकासासाठी निदान 3-4 वर्षे बंद ठेवून इतक्या ग्रंथसंपदेपासून वाचकांना वंचित ठेवणे आम्हाला योग्य वाटत नव्हते. अशात एक दिवस वाघोलीहून श्री हरेश्वर नाईक काही कामासाठी मला भेटायला आले. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करताना आपल्या गावात वाचनालय नसल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि माझ्याही मनात एक कल्पना आली. तसेच आम्ही वाचनालय हे सामाजिक कार्य म्हणूनच चालवत होतो. श्री हरेश्वर नाईक यांच्यासारखी जबाबदार मंडळी वाघोलीत वाचनालय सुरू करणार असतील तर आपली संपूर्ण ग्रंथसंपदा त्यांना सुपूर्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. वागेश्वरी माता संस्थेने नव्या वाचनालयाची जबाबदारी घेतली याबद्दल मनापासून धन्यवाद. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांनी प्रेरित होऊन माझ्यासारख्या अनेकांनी राजकीय आणि सामाजिक कार्य सुरू केले. त्यांच्या स्मरणार्थ चालणाऱ्या संस्थेचा ठेवा दीनदयाळजींच्या जन्मदिनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांना सुपूर्द करताना मला मोठा आनंद वाटतो आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी आज प्रत्यक्ष येऊ शकत नसलो तरी माझे सहकारी नालासोपाऱ्याचे आमदार श्री राजन नाईक व स्थानिक आमदार सौभाग्यवती स्नेहाताई दुबे आहेतच. या दोघांनीही वाचनालयाचे पालकत्व घेऊन वसई नालासोपाऱ्यातील अधिकाधिक नागरिकांना वाचनानंद मिळावा यासाठी संचालकांना आवश्यक ती मदत करावी अशी माझी खास विनंती आहे. धार्मिक पुस्तकापासून कथा कादंबऱ्यापर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अब्दुल कलामांच्यापर्यंत अनेक लोकोत्तर व्यक्तींचे विचारधन आपल्याला उपलब्ध होत आहे. खालीचा वाटा म्हणून माझी पुस्तकं त्यामध्ये आहेत. मराठी सुमारे 10,000 व इंग्रजी सुमारे 4,000 पुस्तके आहेत. त्यांचा लाभ घ्या अशी सर्व उपस्थितांना मी मनापासून विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. हे करत असतानाच येणाऱ्या दसऱ्यानिमित्तही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा नमस्कार.